सगळ्यांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। तर तुम्ही बघू शकताय की मी आज कोकणचा मेवा आणलाय। तर काय आणले बघा, तर मी हिरवे जे काजू असतात ते आणलेले आहेत। तर हे मी साफ करून पाण्यामध्ये टाकलेले आहेत कारण त्याचा चिकटपणा जावा यासाठी। तर या काजूची आज मी हिरव्या काजूची आज मी भाजी बनवणार आहे। या सीजनमध्ये असे हिरवे काजू येतात, काजूचे बोंड, आणि त्यातून हा असा गर काढून त्याची भाजी केली जाते। खूप चविष्ट आणि चवदार अशी ही भाजी लागते। तर चला बनवूया आज आपण हिरव्या काजूची भाजी किंवा काजूच्या बोंडांची भाजी। पण रेसिपीकडे वळण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर पटकन या व्हिडिओच्या खाली हे जे सबस्क्राइबचं बटन आहे ते दाबा, म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। तर चला वळूया आपण कृतीकडे। इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला। याशिवाय इथे मी 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। तर चला पटकन फोडणी देऊन घेऊ या भाजीला। त्यासाठी मी टोपामध्ये तेल गरम करून घेतलं आणि जिरं आणि मोहरीची फोडणी केली आहे। त्यात वरनं मी आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कढीपत्ता टाकलाय। तर आता कांदा कढीपत्ता थोडा तेलावरती परतून घेऊया। कांदा थोडा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा। थोडासा सोनेरी हलकासा कलर आलाय तर त्यात मी आता आलं लसूण पेस्ट टाकते। आणखी साधारण 1 मिनिटभर फक्त हे परतून घेऊया आणि त्यानंतर टोमॅटो घालूया। तर इथे मी टोमॅटो टाकलाय। आता हा टोमॅटो पण ह्या कांद्याच्या बरोबर थोडा परतून घ्यायचा। 2 ते 3 मिनिट परतून घेतला मी टोमॅटो आणि त्यानंतर आता आपण मसाले घालूया। तर सगळ्यात आधी मी हळद टाकली आहे, धणा पावडर, जिरे पावडर, थोडा गोडा मसाला पण मी घातलाय आणि हा आपला नेहमीचा आगरी मसाला मी टाकते। तर जो कुठला आपण साठवणुकीचा मसाला नेहमी वापरतो तो वापरायचा। तर आता मसाले टाकून झालेत। आता ह्या कांद्याबरोबर हे मसाले पण चांगले परतून घेऊया या फोडणीमध्ये। आणि आता आपण आपला हा कोकणचा मेवा, जे काजूचे बोंड आहेत ते घालूया। हे काजू ना कोवळे असल्यामुळे काय होतं, ही भाजी पटकन होते, शिजायला फार वेळ नाही लागत, लगेच होतात। आपले नेहमीचे रेग्युलर जे काजू असतात ते सुके असतात, ड्राय असतात, त्यामुळे ते शिजायला थोडा वेळ लागतो। पण हे मात्र कोवळे असल्यामुळे ह्याची भाजी पटकन होते। तर आता इथे मी थोडंसं पाणी टाकलं कारण मसाले खाली चिकटू नयेत, लागू नयेत, करपू नयेत यासाठी। आणि वाफेवरती पुन्हा पाणी ठेवून एक 5 मिनटं वाफ काढली आणि 5 मिनिटांनी वाफेवरचं जे पाणी होतं तेच मी ह्या आपल्या भाजीमध्ये टाकलंय। तर भाजी बघा आपली व्यवस्थित अशी चांगली घट्ट ग्रेव्हीची भाजी होते। कांदा भरपूर वापरायचा आहे। आता पुन्हा एकदा झाकणात पाणी ठेवून एक 3-4 मिनटं वाफ काढून घ्यायची। तर 4 मिनिटानंतर मी झाकण काढले आणि भाजी बघा आपली एकदम परफेक्ट जशी मला हवी आहे तशी झाली आहे। एवढी ग्रेव्ही पुरेशी आहे कारण ह्याच्यामध्ये आता आपण पुन्हा वाटण घालणार आहोत। तर हे मी इथे कांदा खोबऱ्याचं वाटण घालते आहे। हे वाटण ओलं खोबरं आणि कांद्याचं आहे। तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ नक्की बघून घ्या। 3 प्रकारच्या वेगवेगळ्या वाटणांचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती। तर हे कांदा खोबऱ्याचं वाटण वापरल्यामुळे या भाजीला आणखी टेस्ट येते, खूप चविष्ट भाजी बनते, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी। तर आता वाटण टाकलंय त्यामुळे आणखी 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची। तर 2 मिनिटांनी मी झाकण काढलंय, वाटण शिजण्यासाठी फक्त एक वाफ काढून घेतली। तर बघा भाजी आपली एकदम परफेक्ट दाटसर ग्रेव्हीची अशी तयार झाली आहे। ही भाजी भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। आणि आता सगळ्यात शेवटी मी एक छोटा चमचा गरम मसाला टाकलाय। गरम मसाला शेवटी टाकल्यामुळे ना भाजीचा फ्लेवर खूप छान येतो। इथे मी डिशमध्ये आता भाजी काढली आहे, बघा भाजी आपली किती छान दिसते, किती छान दिसतात हे काजू। तर बघा झाली तयार आपली हिरव्या काजूची भाजी किंवा काजूंच्या बोंडांची भाजी किंवा आपल्या रानमेव्याची, कोकणच्या रानमेव्याची भाजी आपली तयार आहे। अगदी झटपट आणि खूप चविष्ट, चवदार, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच। तर माझ्या घरी मी रानमेव्याची भाजी केली आहे, तुम्ही देखील, आता सीझन चालू आहे त्यामुळे असे काजूचे बोंड मार्केटमध्ये मिळतात। हे हिरवे काजू, हा रानमेवा किंवा हा कोकणचा मेवा घरी आणा आणि या पद्धतीने भाजी नक्की बनवा। तर मग आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा
आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी, व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।